ठिकाणी आलो आहोत. अत्यंत सुंदर आणि शांत स्वच्छ असं हे मंदिर आहे. आध्यात्मिक केंद्र आहे. या ठिकाणी अनेक भक्तांची, भाविकांची रांग असते. मुख्यत्वे सोमवारी, श्रावणात खूप भक्तांची गर्दी असते. महाराज सतत कार्यरत असतात, बिझी असतात. त्यांना उसंत घ्यायला सुद्धा वेळ भेटत नाही. भक्तांच्या विविध समस्या जाणून घेणे, मंदिराची पूर्ण देखभालीकडे लक्ष देणे आणि विविध गोष्टींमध्ये महाराजांनी संपूर्ण मंदिरासाठी स्वतःला झोकून घेतलेलं आहे. त्यांचं संपूर्ण आयुष्य हे मंदिरासाठी आहे. आपले प्रिय भगवान महादेव, देवादिदेव महादेव यांचं हे मंदिर आहे. छत्रपती संभाजीनगर पासून अगदी जवळ आहे. याचं विशेष महत्व असं आहे की हे पूर्ण पाऱ्यापासून बनवलेलं आहे. हे अत्यंत दुर्लभ असं महादेवाचं मंदिर आहे. तर हे दुर्लभ आणि दुर्मिळ मंदिराचं काय महत्व आहे थोडक्यात आपण महाराजांकडनं जाणून घेऊ. बोलिए. नमस्कार. नमस्ते, मैं आनंद मिश्रा आप सभी भक्त लोगों का स्वागत करता हूँ और भगवान के चरणों में आपके जीवन की समस्याओं को रखता हूँ और भगवान आपके जीवन में सदा सुखी और समाधानी और आशीर्वचन आपको दे। ये भारत का शिवलिंग है, करोड़ों ज्योतिर्लिंग तद्वत एक पारदेश्वर। हमारे संपूर्ण भारतवर्ष में केवल 12 ज्योतिर्लिंग है, लेकिन यहाँ पर भारत का शिवलिंग है। 12 ज्योतिर्लिंग से बना भारत, लेकिन वेदों में कहा गया है करोड़ों ज्योतिर्लिंग तद्वत एक पारदेश्वर और केवल पारद दर्शन सर्व प्राप्त्यर्थे। केवल पारद के दर्शन से ही आपको सब मिलने वाला है। ऐसा क्यों कहा गया है? क्योंकि पारा जो है ये भगवान देवादिदेव महादेव का ये ब्रह्म तेज है, यानी वीर है। इस मंदिर में प्रयोग यही किया गया है, रज माने गंधक, गंधक के अंदर पारे को स्थापित किया गया है। संसारी जो लोग हैं वो लोग इसका पूजन और भजन यजन दर्शन करने से सारी चीज़ें उनको प्राप्त होती है। ऐसा ये पारस ज्योतिर्लिंग है और पिछले करीबन 26 साल हुए तब से लोग यहाँ पर आते हैं। लोगों की मनोकामनाएं पूरी होती है और यहाँ पर वैदिक धर्म के अनुसार आचरण होता है, सनातन धर्म का प्रचार और प्रसार होता है। आइए सब भक्त लोगों से आने वाला सावन गुरु पूर्णिमा की बधाई देते हुए आप सावन में जरूर आइए और केवल पारक के दर्शन कीजिए। धन्यवाद। अत्यंत पवित्र असं हे महादेव मंदिर, स्वच्छ, सुंदर, शांत, निसर्गाच्या सान्निध्यात असलेलं आहे. भरपूर मोठा परिसर. फक्त महादेवच नाही तर महादेव मंदिर, या मंदिरामध्ये विविध देवता स्थानिक झाले आहेत. जसं आहे देवी आहे, कुबेरजी आहे, नवग्रह मंदिर आहे. अनेक आणखी या ठिकाणी देवतांचं स्थान महादेवांच्या आजूबाजूला आहे. आपल्याला हे सगळं बघायला भेटतं. या ठिकाणी मंदिरामध्ये महाराजांचं अत्यंत परिश्रमपूर्वक देखरेख आणि शिस्त सुद्धा फार महत्वाची आहे. अत्यंत आकर्षक असं हे मंदिर आहे. सगळ्यांना आवडेल, सगळ्यांना पुन्हा पुन्हा यावं इच्छा होईल असं हे सुंदर मंदिर सगळ्यांना बोलवत आहे. सगळ्यांनी एकदा अवश्य यावे. श्रावणामध्ये तर नक्की यावे. आणि आता श्रावण सुरू होण्यासाठी फक्त 2 दिवस बाकी आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आत्ताच आषाढी एकादशी सुरू झाली. आपले लाडके आणि प्रिय भगवंत विष्णू, पांडुरंग, विठ्ठल हे चातुर्मासाठी योगनिद्रेमध्ये गेले. योग निद्रेच्या काळामध्ये आपल्याकडे देवादिदेव महादेव हे येऊन सूचना सांभाळ करते. श्रावण म्हणजेच महादेव आणि महादेव म्हणजे श्रावण. धन्यवाद. जय हरी कृष्ण. पार्वतीपते हर हर महादेव. हर हर महादेव. आपण महाराजांकडून जाणून घेऊ की एक्झॅक्टली पाऱ्याचं काय महत्व आहे आणि कसं त्याचं प्रोसेसिंग आहे. हर हर महादेव. बोल. हमारे जीवन में भक्तजनों, पारे का जो महत्व है वो अनन्य साधारण है, क्योंकि पारे को सुतराज कहा गया है। आयुर्वेद में बच्चों के गले में उसको नजर नहीं लगना, इसलिए उसको पारे का मणि पहनाया जाता है। और आयुर्वेद में पुराने जितने भी आयुर्वेदाचार्य थे, वैद्य थे, वो पारे का भस्म असाध्य रोगों पर खिलाते थे, तो उनको पारा जानते थे, पारे को मारना जानते थे। ये एक बहुत बड़ी सबसे बड़ी पुरानी विधि है जो पारा को किस तरीके से निकालते हैं। तो शिंगरूप नाम का पत्थर आता है, वो पत्थर को नींबू के रस में घोटना पड़ता है 30 दिन 40 तक। घोटने के बाद उसका बिल्कुल पेस्ट बन जाता है, बिल्कुल मुलायम। और उस पेस्ट को डमरू यंत्र द्वारा 1400 डिग्री तापमान पर ले जाकर उसमें से फिर वो पारा निकलता है। वो पारा शुद्ध पारा होता है, वो पारा खाने योग्य पारा होता है और वो पारे से ही शिवलिंग बनता है।
अभी बहुत से लोग पारा, बाजार में जो पारा मिलता है वो लीड पारा है, उसको उसके अंदर कार्बन है, उसके अंदर जस्ता है, वो 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 उसको अपन ये कहेंगे कि वो जैसा पॉइजनियस है, यानी वो जहरीला है। लेकिन ये जो पारा है, ये पारे को उस जमाने में लोग इसका प्राशन भी करते थे। अभी भी हम लोग इसको खा सकते हैं, लेकिन हमारे पेट को अभी आदत लगी है पूरी अंग्रेजी दवाइयों की, इसीलिए वो पारे को धारण नहीं कर पाते और फिर अनेक दोष उसमें अंदर उत्पन्न होते हैं। तो पारा इस तरीके से बनाया जाता है और उसी पारे से ये शिवलिंग बनता है। पारदेश्वर महादेव मंदिर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद हे शहरातील एक अत्यंत प्रसिद्ध आणि पवित्र शिव मंदिर आहे. अध्यात्म आणि विज्ञानाचा अद्भुत संगम असलेल्या या मंदिराबाबत प्रमुख माहिती खालीलप्रमाणे आहे. मुख्य वैशिष्ट्य पारस शिवलिंग. पाऱ्याचे शिवलिंग या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथील मुख्य शिवलिंग हे द्रव स्वरूपात असणाऱ्या पारदापासून पारा मर्क्युरी रासायनिक व आयुर्वेदिक विधींच्या साहाय्याने घन सॉलिड स्वरूपात बनवले गेले आहे. माता पार्वतीची प्रतिमा. मंदिरातील देवी पार्वतीची प्रतिमा ही गंधकापासून सल्फर तयार करण्यात आली आहे. हिंदू शास्त्रानुसार पारस शिवलिंगाची पूजा करणे अत्यंत फलदायी आणि सर्व पापांचे निवारण करणारे मानले जाते. या शिवलिंगाला विशेष आध्यात्मिक ऊर्जा असलेले तेजोलिंग मानले जाते. अध्यात्म आणि शास्त्र विज्ञानाची सुरेख सांगड घालणारे हे मंदिर असल्याने येथे वर्षभर भाविक दर्शनासाठी येतात. पारस शिवलिंगाचे दर्शन घेतल्याने मनाला शांतता, सकारात्मक ऊर्जा मिळते आणि उत्तम आरोग्याची अनुभूती होते, अशी आपली भक्तांची श्रद्धा आहे. प्रामुख्यतः श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी आणि संपूर्ण श्रावणात इथे महादेवाच्या दर्शनासाठी प्रचंड मोठी भक्तांची गर्दी असते. महाशिवरात्रीनिमित्त मंदिरात विशेष पूजा, अभिषेक, अहोरात्र मंत्रोपचार आणि धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. महाराष्ट्रात परभणी येथेही अत्यंत भव्य आणि प्रसिद्ध मृत्युंजय पारदेश्वर महादेव मंदिर आहे, जे संगमरवरी दगडात बांधलेले असून तेथील पारस शिवलिंग सुमारे 250 किलो वजनाचे आहे. छत्रपती शिवाजीनगर शहरातही पारदेश्वर महादेव मंदिर भाविकांच्या श्रद्धेचे मुख्य केंद्र आहे. औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर येथील श्री पारदेश्वर शिव मंदिर हे भगवान शिवाला समर्पित एक प्रसिद्ध आणि वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आहे. येथे 111 किलो वजनाचे पारद मर्क्युरी शिवलिंग स्थापित आहे. हे मंदिराचे सर्वात मोठे आकर्षण मानले जाते. शिवलिंग 151 किलो गंधकाच्या वेदीवर प्रस्थापित करण्यात आले आहे. मंदिराची रचना नेपाळमधील पशुपतीनाथ मंदिराच्या शैलीवर आधारित असल्याचे सांगितले जाते. मंदिर परिसरात लक्ष्मी, कुबेर, गणपती, हनुमान आणि इतर देवतांचे मंदिरे सुद्धा आहेत. छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद जवळ कानपूर शिवार पळशी रोड येथे पारदेश्वर शिव मंदिर स्थित असून हे पारद धातूपासून बनवलेल्या शिवलिंगासाठी अध्यात्म आणि विज्ञानाचे अनोखे केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. पारस शिवलिंग या मंदिरात भगवान शंकराचे शिवलिंग हे शुद्ध पारा आणि इतर धातूंच्या मिश्रणापासून तयार करण्यात आलेले आहे. धर्मशास्त्र आणि पारा धातूच्या शास्त्रीय महत्त्वासाठी हे ठिकाण शिवभक्तांसाठी आपल्यासाठी मोठे श्रद्धास्थान आहे. छत्रपती संभाजीनगर कानपूर शिवार येथे हे शांत आणि रमणीय वातावरणात हे मंदिर उभे करण्यात आले आहे. मंदिर परिसरात श्री वटसिद्धी दक्षिणी मंदिर, ब्राह्मणी, वैष्णवी, महेश्वरी, कौमारी यांचे सुद्धा मूर्ती प्रस्थापित होते. यज्ञासाठी इथे विशेष होम हवन करण्यासाठी विशेष जागा निश्चित करण्यात आली आहे. हे मंदिर भक्तांसाठी अत्यंत आवडीचे आकर्षणाचे केंद्र आहे. श्रावणामध्ये इथे भरपूर प्रचंड गर्दी असते. तसेच सोमवारी सुद्धा इथे गर्दी असते. लघुरुद्र, महारुद्र आणि विविध अभिषेक इथे कायम चालू असतात. भक्त इथे येऊन वेगळीच अनुभूती, शांतता, समाधान आणि विविध प्रकारचा आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त केल्याचा अनुभव घेतात.